ती भावली डुलतानी बघून की स्वामीज्ञा सुद्धा डुलायला लागली. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात गाजतंय ते गाणं डुलूबाई डुलू. कोणी बनवलं, का बनवलं, कशासाठी बनवलं, याचा इतिहास आपण बघणार आहोत. चला मग आपण डुलूबाई डुलू या गाण्याचा डब्बाखोल करूया. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय उगल मोगले. टायनी स्माइल्स अँड लर्न चॅनल हे मी आणि माझी टीम चालवत आहे, मार्केटिंग विथ अक्षयची. सर्वप्रथम आम्हाला सांगा, डुलूबाई डुलू गाण्याची नेमकी सुरुवात कशी झाली? डुलूबाई डुलू गाणं हे आज प्रत्येक महाराष्ट्रातील घरामध्ये वाजत नाही तर गाजत आहे. ह्या गाण्याची सुरुवात म्हणजे 17 जुलै 2025 रोजी माझ्या घरी एक ट्विन्स जन्माला आले, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि आम्ही जो प्रेग्नेन्सीच्या दिवशी जो व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ सुद्धा 4 ते 5 मिलियन व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओवरती आज यूट्यूबवरती. बाळांची जी जडणघडण होत होती 3-4 महिने जे चालत होतं, तो जो हार्ड टाईम असतो, जो 2-2 तासांनी त्यांना उठून त्यांचं जेवण देणे, त्यानंतर त्यातनं काहीतरी नाही का की माणूस फ्रस्ट्रेट होऊन जातो. आई, ती बाळाची आई, वडील, घरचे, हे आनंद तर खूप असतो, पण सतत ती एकच गोष्ट सतत करायला लागते. त्यामध्ये काहीतरी आनंददायी गोष्ट करायचा माझा विचार होता की जेणेकरून सगळ्यांना आनंद भेटेल. बाळ 6 महिन्याचं जेव्हा झाले, स्वामीज्ञा आणि स्वरूप, असा विचार केला की काहीतरी आपण आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, जसं माझं फील्ड मार्केटिंगचं आहे, त्यामध्ये आपण कंटेंट क्रिएशन, व्हिडिओ जनरेशन, AIचा वापर, ह्याचा वापर करून आपण काहीतरी करू शकतो. ह्या उद्देशातून डुलूबाई डुलूची सुरुवात झाली. बाळांची जी जडणघडण होत होती त्यामध्ये माझे जे वडील आहेत त्यांनी जेजुरीला वरतून एक बाहुली आणली. अशी तिची खासियत होती त्या बाहुलीची की ती बाहुली खाली ठेवली की तिला बॅलन्सिंग करता येत नव्हतं. म्हणजे लेफ्ट साईडला झुकायची, राईट साईडला झुकायची. म्हणजे ते मराठीमध्ये त्याला म्हणतात की डुलणे. ते डुलणेचं शॉर्ट वर्ड म्हणजे काय, डुलू. म्हणजे आम्ही त्या बाहुलीला डुलूबाई डुलू म्हणायला लागलो की ती डुलायची इकडं तिकडं. आणि ती बाहुली डुलतानी बघून आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय की स्वामीज्ञा सुद्धा डुलायला लागली. स्वामीज्ञा जशी ती बाहुली राईट साईडला करायची तशी ती स्वामीज्ञा राईट साईडला मान करायची, लेफ्ट साईडला करायची, लेफ्ट साईडला करायची. मग स्वामीज्ञाला आम्ही डुलूबाई डुलू म्हणायला लागलो. नाही का की डुलूबाई डुलू म्हणल्यावरती सगळ्यांच्या तोंडावरती हास्य यायचं, सगळे हसायला लागायचे की स्वामीज्ञाला म्हणलं की डुलूबाई डुलू करून दाखव, मग ते हसायला लागायची, मान अशी अशी करायची. मग ह्याच्यातून असं वाटलं की बाबा आपण ह्याच्यावरती गाणं बनवू शकतो. आणि म्हणून मग डुलूबाई डुलू गाणं बनवलं. आणि गाणं बनवण्याचे जे स्किल्स आहेत, 7 ते 8 वर्षाचा माझा मार्केटिंगमधला जो एक्सपिरियन्स आहे, त्याचा उपयोग मला त्या गाण्याचे लिरिक्स लिहिण्यामध्ये झाला. आणि गाणं बनवताना असा विचार कुठंच नव्हतं की हे गाणं आपल्याला यूट्यूबवरती टाकायचं आहे, हे व्हायरल झालं पाहिजे, असं काहीच नव्हतं. माझा हेतू फक्त होता की नाही का, बाळांची जी आई आहे आणि माझे जे घरचे आई वडील आहेत आणि स्वामीज्ञा स्वरूप, ह्यांना हे गाणं आपल्या TV वरती लागलं तर आनंद झाला पाहिजे, ते हसले पाहिजे. ह्या हेतूनच मी ते गाणं बनवलं होतं. पहिले 2-3 महिने तर यूट्यूबवरती सुद्धा व्ह्यूज नव्हते. म्हणजे एवढे व्ह्यूज नव्हते, वाढत तर होते, पण एवढे जे आत्ता 12 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत 3 ते 4 महिन्यामध्ये, हे माझ्या स्वप्नातही नव्हतं आणि मला मी अपेक्षा पण ठेवलेली नव्हती. ह्याच्या मागं पूर्ण म्हणता येणार नाही का की जे महाराष्ट्रातील जे आपले लहान बाळ आहेत, जे घरचे आहेत, त्यांनी मनापासून खूप प्रेम दिलेलं आहे या गाण्याला. हे गाणं ते दररोज बघतात, आपल्या बाळाला लावून देतात. त्याच्यामुळं हे गाणं आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे. की डुलूबाई डुलू गाण्यामुळंच टायनी स्माइल्स अँड लर्नचा चॅनल सुद्धा चालू झाला. कारण त्याच्यावरती मग मी बाकीचे व्हिडिओ करू लागलो. जसं जसं डुलूबाईला रिस्पॉन्स यायला लागला, लोकांचे फोन यायला लागले की हे डुलूबाई डुलू गाणं लागल्याशिवाय माझी बाळं जेवतच नाहीत. आमची बाळं रडायला लागली तर आम्ही हे गाणं लावतो, मग बाळं हसायला लागतात, डान्स करायला लागतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये जो आनंद पोचला डुलूबाई डुलू या एका गाण्यामुळे, तो आनंदच माझ्यासाठी खूप मोठा आहे. त्याच्यासमोर यूट्यूब आणि जे व्ह्यूज आहेत हे काहीच नाही आहे. पण प्रत्येकाच्या घरामध्ये जो आनंद पोचला, जी आई प्रेग्नेन्सीच्या काळातून जाते, तिचा जो रिपीटेड टास्क असतो त्याच्यामध्ये ती बोर होऊन जाते, तिच्या मनाला तो एक दिलासा भेटला, आनंद भेटला, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. गाण्याचे शब्द लिहिताना किंवा चाल लिहिताना तुम्हाला विशेष अनुभव काय आला? तर डुलूबाई डुलू मला हे का पाहिजे होतं माहिती का, कारण ते डुलूबाई डुलू म्हणल्यावरती माझी स्वामीज्ञा हसत होती
आणि डुलू बाय डुलू हेच पाहिजे नव्हतं मला. त्यामुळं मी फक्त पूर्ण फोकस डुलू बाय डुलूवरती ह्या लिरिक्सवरतीच दिला होता आणि एवढंच माझ्या डोक्यात होतं की मला म्हणजे चांगल्या प्रकारे डुलू बाय डुलू लिरिक्स आणि त्याचा आवाज हा मेलोडियस असला पाहिजे. जेव्हा योग्य चाल मिळाली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? जेव्हा योग्य चाल भेटली ना तेव्हा मी काय केलं, मला माझा मार्केटिंगचा एक्सपिरियन्स काय आहे की आपण कोणतीही गोष्ट केली म्हणजे ती परफेक्ट नसते, की प्रत्येकाचा व्ह्यू हा वेगळा वेगळा असू शकतो. मला एखादं गाणं आवडलं म्हणजे ते सगळ्यांना आवडेल असं कधीच होत नाही. मग मी काय करतो, मी प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट बनवली की ती 4 लोकांना दाखवतो. मी ते गाणं बनवल्यानंतर जी चाल मला आवडली ती घरी जाऊन माझ्या टीव्हीवरती लावली. मग ती जी चाल आहे ती स्वामिज्ञाला आवडली, स्वरूपला आवडली. ती म्हणजे आवडली म्हणजे ते हसायला लागले, असं काय त्यांनी सांगितलं नाही आवडली म्हणून. म्हणजे त्यांनी त्याचा आनंद घेतला, ते मान हलवायला लागले डुलू बाय डुलूवरती. आईला, वडिलांना आवडली, माझ्या वाईफला आवडली. तर त्यांना जेव्हा ते 2 दिवस ते गाणं लावल्यानंतर आवडलं त्यावेळेस मी ती चाल फायनल केली. गाणं जेव्हा मी बनवलं तेव्हाच ठरवलं होतं की जशी बाहुली डुलू बाय डुलू करते तसंच मला त्या डुलू बाय डुलू वर्डसाठी ते टिल्ट करण्याची मला एक मोशन पाहिजे नाही त्या गाण्यामध्ये. जेव्हा मी ते 3D कॅरेक्टर आज बघतो ना डुलू बाय डुलू, जेव्हा ती मान हलवते, कारण 6 ते 7 महिन्याच्या बाळाला फक्त मानच हलवता येत असते, कारण रांगता वगैरे येत नसतं, त्याच्या हातात ताकद नसते, पायात ताकद नसते ना, ते बसू शकतं. दुसऱ्या ज्या ॲक्शन आहेत ते करू शकत नाही, फक्त त्या बाळाला मानच हलवता येत असते. आणि ती बाळ प्रत्येकाच्या घरामध्ये जे 6-7 महिन्याचं बाळ असेल, बाळाची ही पहिली स्टेप जी असते ती मान हलवण्याच असती डुलू बाय डुलू सारखी. मग त्या हेतूने किंवा तो जी गोष्ट आहे, ही जी फिलिंग आहे ही प्रत्येकाच्या घरामध्ये घडती, प्रत्येकाची रिलेट होती. म्हणून डुलू बाय डुलू माझ्या मनामध्ये होतं की आपल्याला ही मोशन त्या व्हिडिओमध्ये दिसली पाहिजे. डुलूबाई दिसतीये 3D कॅरेक्टर जी मान हलवतीये, तो म्हणजे पहिल्यापासून हेतू होता की ती तशीच मान हलवली पाहिजे. हे गाणं व्हायरल झालं हे तुम्हाला कधी जाणवलं, की तुम्हाला कधी वाटलं की हे गाणं आता व्हायरल आहे? डुलू बाय डुलू गाणं म्हणजे जेव्हा मी पोस्ट केलं यूट्यूबवरती, माझा हेतू हाच होता की माझ्या घरच्यांना बघण्यासाठी हा व्हिडिओ आहे. पण नाही काय, कुठं तरी वाटत होतं की बाबा यूट्यूबवरती टाकलं तर आज ना उद्या लोक बघतील, जर आपली कला लोकांना आवडली तर पुढे जाऊन चांगले व्ह्यूज पण येतील, हे माहिती होतं मनाला. पण अपेक्षा अशी नव्हती की बाबा हे व्हायरलच झालं पाहिजे, काय त्यातून हे भेटलं पाहिजे, नाव भेटलं पाहिजे किंवा सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, असं काहीच नव्हतं. पहिले 2 महिने तर गाणं फक्त आमच्या घरातच वाजत होतं असं मला वाटतं, कारण त्याला व्ह्यूज वाढत होते पण असे नव्हते वाढत की बाबा व्हायरल झाले. जेव्हा 2-2.5 महिन्यानंतर जेव्हा त्याचे व्ह्यूज वाढायला लागले, मिलियनमध्ये व्ह्यूज गेले, त्यानंतर मिलियनमध्ये व्ह्यूज गेले, त्यानंतर आमचे जे क्लायंट आहेत जगदंबा जयवर्धन ज्यूस बार, त्यांचा मला एक दिवशी फोन आला, सर ते डुलू बाय डुलू गाणं तुम्ही बनवलंय का? माझी पोरगी ते गाणं ते गाणं बघितल्याशिवाय जेवतच नाही. त्या क्षणाला मला वाटलं की बाबा आपण काहीतरी जे केलंय मेहनत ती कुठंतरी त्याचं यश भेटलं किंवा ती लोकांना आवडतीये, ह्याच्यातच असं वाटलं की बाबा आपलं गाणं लोकांपर्यंत पोचलंय. जेव्हा तुम्हाला कळलं की आपलं गाणं हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचलंय, तुम्हाला त्यांना प्रतिक्रिया काय होती? माझी प्रतिक्रिया अशी होती की बाबा तुम्ही नक्की गाणं बघा, पण बाळांना त्याची टीव्हीची, मोबाईलची सवय नाही लागली पाहिजे. त्यांना एज्युकेशन जे भेटेल असे पण व्हिडिओ एंटरटेनमेंटच्या सोबत दाखवा. म्हणजे फक्त डुलू बाय डुलू माझं गाणं आहे म्हणून दररोज दिवसभर लावत बसवा असं नाही आहे माझा हेतू. माझा हेतू हा आहे की मुलांना चांगलं एज्युकेशन पण भेटलं पाहिजे, चांगले संस्कार पण भेटले पाहिजे आणि त्यांना चांगलं शिकायला पण भेटलं पाहिजे आणि त्यांचं एंटरटेनमेंट पण झालं पाहिजे. म्हणजे ह्या 4 गोष्टी आहेत, ह्या सर्व तुम्हाला टायनी स्माइल्स अँड लर्न चॅनलवरती मिळणार आहेत. आत्ता सध्या एंटरटेनमेंट फोकस आहेत, काही एज्युकेशनच्या सिरीज पण आलेल्या आहेत आणि भविष्यात भरपूर गोष्टी येणार आहेत. त्यामुळं टायनी स्माइल्स अँड लर्न चॅनलला सबस्क्राईब करा बरं. कस्टम गाण्याची कल्पना कशी आली तुम्हाला? सरांचा फोन आला, तसं मला भरपूर जे आमचं स्वामिज्ञा स्वरूप इंस्टाग्राम ID आहे, स्वामिज्ञा स्वरूप अँड ऑफिशियल, त्यावरतून नंबर घेऊन भरपूर लोकांनी फोन केले की दादा तुमचे जसं स्वामिज्ञाचं गाणं केले तसं आमच्या बाळाचं गाणं करता का, आमच्या बाळाचं गाणं करा ना. पण गाणं करा हे ते म्हणत होते, पण माझा मार्केटिंगच्या एजन्सीमधून मला टाईम नव्हता भेटत किंवा काम भरपूर आहे. आणि माझी बहीण पण म्हणली की दादा तो दुसऱ्यांचा पण करू शकतो. त्यानंतर मग एक दिवशी काय झालं, माझ्या मित्रांनी मला एक व्हिडिओ पाठवला, त्याचं भाचा जो आहे, माझा भाचा डुलू बाय डुलू गाणं लागल्यावरती नाचायला लागतो.
मग त्यावेळेस असं वाटलं की अरे आपण काम करतोय हे तर चालत राहील, पण प्रत्येकाच्या घरामध्ये जो आनंद आहे, त्यांचं बाळ त्यांना टी व्हीवरती बघता येईल, आई वडिलांना वाटेल की हा आपण आपल्या बाळाचा व्हिडिओ बघतोय. जसं मी माझ्या स्वामित्वाचा व्हिडिओ बघत होतो, माझे आई वडील आपल्या बाळाचा व्हिडिओ बघून आनंद मिळत होता त्यांना, तसंच प्रत्येकाला आपलं बाळ टी व्हीवरती बघता येईल. त्या आईला जिने पोट फाडून जन्म दिलाय नवीन जीवाला, त्यांचा जो पिरियड असतो 6 महिने, तो जगात म्हणजे पुनर्जन्मच असतो तिचा, आणि तिचं जे दुःख आहे ते कुठंतरी कमी होईल असा विचार मनामध्ये आला की आपण प्रत्येक आईला मदत करतोय. तिच्या प्रॉब्लेममध्ये फक्त तिला 5 मिनिटं किंवा 1 मिनिट जरी हसता आलं किंवा हसण्याचा आनंद भेटला तरी ही खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. म्हणून टायनी स्माइल्स अँड लर्न आणि कस्टम व्हिडिओ म्हणजे त्यांच्या बाळांचे व्हिडिओ बनवण्यासाठी मी सुरुवात केली, आणि असेच भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत क्लायंटचे. आणि एक खास व्हिडिओ म्हणजे आपण साजन बेंद्रे सरांच्या मुलीचा व्हिडिओ बनवलाय. म्हणजे ज्यांचं गाणं आहे नवरत्नाचा बाजार भरला ना माझ्या बायकोने उपास धरला, त्यांच्या मुलीचं सुद्धा आपण एक गाणं बनवलेलं आहे. ते गाणं खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती रिलीज होणार आहे. त्याच्यासोबतच बाकीची पण जी गाणे आहेत, ह्या प्रत्येक गाण्यामागे जी स्टोरी आहे, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, ते गाणं कसं बनलं, हे सर्व मी तुम्हाला एक 1 by 1 एपिसोडमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत हसा, शिका आणि मजा करा. टायनी स्माइल्स अँड लर्न. धन्यवाद. हसा, शिका आणि मजा करा. टायनी स्माइल्स अँड लर्न.